श्री संभाजी वामन बागल, वय वर्ष 48, सोलापूरचे रहिवासी यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास होत होता आणि त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मी संभाजी वामन बागल, तालुका माढा. मी 1 वर्षापूर्वी मागील 2023 मेमध्ये मला 2-3 हॉस्पिटलला भेट दिली, पण त्याच्यानंतर मला लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला देण्यात आला. लिव्हर सिरोसिसचा प्रॉब्लेम सांगितला. 7 एप्रिल 2024च्या रिपोर्टनुसार त्यांचे हिमोग्लोबिन 7.7 पर्यंत कमी झाले होते. त्यांचे टोटल बिलिरुबिन 5.70, डायरेक्ट बिलिरुबिन 2.30 आणि इनडायरेक्ट बिलिरुबिन 3.40 इतके वाढले होते. त्यांच्या छातीमध्ये पाणी झाले होते, तसेच त्यांच्या पायांनाही सूज आली होती. त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर 4 महिन्यातच त्यांना त्यांच्या तब्येतीत चांगले बदल दिसून आले. मी नंतर हॉस्पिटलला 8 महिन्याला 1 वेळेस जायचो. थंडी, ताप किंवा बिलिरुबिन वाढलेला असायचं. त्यांना कंटाळून मी सरांच्या फेब्रुवारीमध्ये माने हॉस्पिटल यांच्या सरांच्या होमिओपॅथी हॉस्पिटलला भेट दिली. त्यांच्यानंतर त्यांचे मेडिसिन चालू करून आज 4 महिन्यात मला फक्त एवढा फरक जाणवला की ब्लॅक होल्स मध्ये रक्त वाढू लागलेले आहे. परत पेशी फक्त थोड्याफार कमी जास्त होऊ शकतात. आणि मला पहिलं मी बेड रेस्ट मध्ये असायचो, पण आता मी सगळे उद्योग 50% तरी उद्योग होऊ शकतो. ऑफिसला जाणे येणे किंवा माझ्या साईडवर भेट देणे इत्यादी प्रकारे माझ्या आता म्हणजे बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. माझी त्वचा थोडी ब्लॅक झाली होती, ते पण थोडे फरक जाणवत आहे. तरी मी आणखी औषध घेतल्यास मला पूर्णपणे बरा होईल असं मला 100% कॉन्फिडन्स वाटतो. 15 जून 2024च्या रिपोर्टनुसार आता त्यांचे हिमोग्लोबिन 9.9 पर्यंत वाढले आहे. त्यांचे टोटल बिलिरुबिन 2.75, डायरेक्ट बिलिरुबिन 0.69 आणि इनडायरेक्ट बिलिरुबिन 2.06 इतके कमी झाले आहे. त्यांच्या छातीतील पाणी पूर्णपणे गेले आहे, तसेच पायातील सूजही पूर्णपणे कमी झाली आहे. संभाजी बागल आता पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांचं चालणं फिरणं पुन्हा सुरू झालं आहे आणि ते आता सामान्य आणि आनंदी जीवन जगत आहेत.